फ्रेंड, आजचं वातावरण आहे ना थोडं काही फ्रेश आणि शांत. आज आहे ना शिवजयंती देखील आहे, त्याच्यामुळे कृष्णाला आणि मला स्कूलला सुटले असल्याने ना आज मी निवांत अशी उठली आहे. आणि उठल्यानंतर ना प्रथम म्हटलं छान आपण फ्रेश हवेमध्ये थोडं सकाळी जाऊन येऊया वरती टेरेसवर. त्यामुळे मी टेरेसवर आलेली आणि सूर्यदेवतांनी देखील दर्शन दिलेलं होतं. आणि बऱ्याच घरावरती ना शिवजयंतीमुळे झेंडे लागलेले होते. आणि सगळं वातावरण हे खूप छान आल्हादायक वाटत होतं मला. आणि इकडे तिकडे सगळीकडे फ्रेश वातावरण होतं. पक्षी देखील आहे ना एकदम छान आहे बघा. खूप सारे पारव आहे ना तिथे जमलेले होते. ते का जमलेले, आता आजकाल आहे ना पारवांची तिथे संख्या खूप झालेली. त्यानंतर माझ्या मागोमाग कृष्णा देखील उठला. आता कृष्णा तर उठला होता आणि तो बोलत होता, आई मम्मी आपण सायकल चालवायला जाऊया. म्हटलं ठीक आहे चल. मी ब्रश वगैरे केला, छान असं गरम पाणी वगैरे पिलं आणि त्याच्यासोबत आहे ना सायकल घेऊन आम्ही असं थोडंसं वॉक करायला गेलो. बाकीचे सर्व तर झोपलेले होते, पण म्हटलं चल तुला आज सुट्टी आहे आणि तुला फिरायचं देखील वाटते आज, तर आपण जाऊया. कारण रोज तर खूप दगदग असते, त्याच्यामुळे आज आम्ही ना वॉकला जाण्याचा निर्णय घेतला. आता लोकांनी ना इथे नवी कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण लोकांनी इथे खूप सारा कचरा टाकून ठेवलेला आहे. आणि नंतर आहे ना बघा इथे मोकळा प्लॉट, जो मी वरतून बऱ्याच वेळा टेरेसवरून दाखवत असते, त्या मोकळ्या प्लॉटवर आम्ही ना वॉकसाठी गेलो आणि कृष्णाने खूप छान तिथे सायकल चालवली. वातावरण तर खूप छान आहे तिकडचं, फक्त इथे कचरा टाकलेला आहे एवढंच. आणि बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलेले ना अशी खोदकाम झालेले आहे, तर त्याच्यामध्ये इतके मोठे मोठे दगड निघालेले. एका दगडावर तर कृष्णाने उभा राहूनच फोटो काढलेला. आणि एका ठिकाणी होतं थोड्याफार गाई आणि म्हशी, तर त्या मावशींनी ना अशा छान गौऱ्या करून आहे ना ते त्या भिंतीला लावलेल्या. तर मला एकदम माझ्या लहानपणीचीच गोष्ट आठवली. कारण आत्ताच्या जमान्यामध्ये तर असं कुठे दिसत नाही की गौरी वगैरे अशा कोणी भिंतीला छापून ठेवलेल्या आहे म्हणून, पण मला ते दिसलं तिथे. आणि सकाळचं ऊन आहे ना माझ्या डोळ्यांना बिलकुल सहन होत नव्हतं. कारण बऱ्याच वेळा आहे ना आपण घराच्या बाहेर निघत नाही आणि घरातच असतो, त्याच्यामुळे ना आपण बाहेर निघालो अचानक की आपल्या डोळ्यांना त्या सूर्यप्रकाशाचा त्रास होतो. त्यानंतर अंघोळ वगैरे आवरली आणि छान अशी ना रात्रीची पोळी मी गरम करून घेतली. कारण खूप दिवसापासून आहे ना मला असं पोळी गरम करून खाण्याची इच्छा होती, पण रोजच्या दगादगीमध्ये ना मला हे जमत नव्हतं. मग त्यामुळे मी तिला छान अशी गरम करून घेतलेली आणि 1 कपभर मस्त चहा करून घेतलेला. 1 कपभर कसला, चांगला ग्लासभर चहा करून घेतलेला. त्यानंतर झाली होती दुपारच्या स्वयंपाकाची वेळ. तर आज करायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा, भात आणि भाकरी आणि पोळ्या. तर आईंनी असं मला सांगितलेलं, त्याच्यामुळे मी त्या शेंगा मस्त व्यवस्थित सोलून घेतलेल्या आणि त्या हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना छान अशा उकडून घेतलेल्या. त्यामध्ये टमाटो, वाटाणा टाकून दिलेला. आता हे बघा खूप सारा कामाचा पसारा देखील पडलेला आहे. सुट्टी जरी असली तरी आपल्या कामांना काही सुट्टी नसते. आणि अशी पातळ अशी ग्रेव्ही करून त्याच्यामध्ये शेंगा केलेल्या, थोड्या फिक्क्याच केल्या, कारण त्या आपण दाताने ओढून जेव्हा खातो जर खूप तिखट झाल्या तर त्या व्यवस्थित खाता येत नाही. त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट मी त्यांची फिक्कीच ठेवलेली. आणि भात केलेला आणि ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी आणि कृष्णासाठी पोळी देखील केलेली. तर असा होता आजचा स्वयंपाकातला मेनू. त्यानंतर वेळ झाली होती कृष्णाला जेवण खाऊ घालण्याची. आज त्याने जेवणामध्ये फक्त बॉईल अंडे खाल्लेले होते. त्याच्यामुळे मला लवकर त्याला खाऊ घालायचं होतं. पण तेवढ्यात त्याची एक फ्रेंड आलेली, तिला मी जेवणासाठी बोलली, पण ती जेवून आल्यामुळे ती काही जेवली नाही. नंतर त्यांचा झाला थोडासा डान्सचा प्रोग्राम, तो बघून तर आजचा दिवस तर एकदमच छान गेलेला. त्यानंतर घरामध्ये एक बासुरी पडलेली, तर कृष्णाचं बासुरी वादन सुरू झालं. आणि असं करता करता माझा आजचा पूर्ण दिवस संपत आलेला. सायंकाळचे 4 झालेले होते. त्यानंतर मी थोडीशी निवांत अशी बसलेली. आता अजून हे सगळं मला क्लीन वगैरे करायचं आहे आणि घरात फरशी देखील पुसून घ्यायची आहे. कारण आज सुट्टी असल्याने आजचाच वेळ आहे की जो मी निवांतपणे घरात व्यवस्थित आवरू शकते. रोज तर दगदग असते, त्याच्यामुळे तर काही जमत नाही. त्यानंतर कपडे टाकून घेतले, स्टँडवरती लावून दिला. तर मध्ये येऊन बघते तर कृष्णाची मस्ती चाललेली. आता त्याला झोपायचं तर नव्हतं, त्यामुळे तो करत होता किरकिर, कारण त्याला वाटत होतं की मला खेळूच दिलं पाहिजे. पण थकून नंतर तो चिडचिड करायला लागतो, त्याच्यामुळे मी त्याला बळजबरी असं झोळीमध्ये टाकलेलं आणि मी आराम करून नंतर मला करायची होती घरातली कामं. तर अशा प्रकारे मी सर्व घरामध्ये कार्पेट वगैरे उचलून घेतलेला आणि छान असं झाडू मारलेला. कारण आज मला 4ही घरामध्ये ना छान अशी फरची पुसायची, पायऱ्या वगैरे देखील पुसायच्या आहेत. पण जर वेळ मिळाला तर मी ते देखील करेल, पण वेळेअभावी बघूया, कारण सायंकाळच्या स्वयंपाकाची देखील वेळ होऊन जाते. आता कृष्ण तर झोपलेला आहे, त्याच्या आधी मला ही सर्व कामे फास्टमध्ये करायची. इतर वेळेस मी मॉपने फरची पुसत असते, पण आज म्हटलं थोडंसं डीप क्लीन करून घेऊया. त्याच्यासाठी मी हाताने छान अशी सर्व घरामध्ये फरची पुसून घेतली. कारण मॉपने आपण बऱ्याच वेळा ना कानेकोपरे व्यवस्थित पुसू शकत नाही, त्याच्यामुळे हाताने बसून फरची पुसली तर आपल्या हेल्थसाठी देखील चांगले असते. आता बऱ्याच वेळा मी मॉपनेच फरची पुसते, पण आज मला
मला वाटलं की आपण आहे ना छान असं बसून फरची पुसावी, काने कोपरे सगळे पुसून काढावे, कारण मग ते आठवड्याभर आपण वरवर जरी कामे आवरली तरी ते आठवड्याभर घर हे स्वच्छ राहतं. त्याच्यामुळे ना आज मी छान अशी बसून फरची पुसून घेतलेली सर्व घरांमध्ये. तर हा जो बघताय पाळणा हा कृष्णाचा आहे. तो जेव्हा छोटा होता तेव्हा त्याच्या पप्पांनी घेतलात, पण आपले मुलं काही पाळण्यामध्ये झोपलेले नाही, त्याच्यामुळे ते थोडेसे माझ्यावर रागवतात की इतक्या महागाचा पाळणा घेतला पण तू त्याला झोळीतच झोपवलं असं. पण ठीक आहे, आता तर तो फक्त कपडे ठेवण्याच्याच यूजमध्ये येतो आहे मला. अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी पूर्ण घर पुसून घेतलेलं. आता बेडरूम वगैरे तर झालेलं, दरवाजा मागची देखील छान असं पुसून घेतलेलं. तर आत्ता वेळ होती मला तिकडच्या घरामध्ये देखील आहे ना पुसून घ्यायचं होतं. ते वरची कामं आवरून मला जायचं होतं खाली स्वयंपाकासाठी. तर आज स्वयंपाकामध्ये आईने केलेली होती बोंबलाची भाजी, ज्वारीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या, असा सर्व मेनू आज मी केलेला होता. काय माहिती काय काय या भाकरीला आहे ना असं मध्येच नजरचा टिक्का देखील पडून गेलेला. सर्व भाकरी कच्ची पण मध्येच असा ब्लॅक कलरचं हे झालेलं होतं त्याला. तर थोड्या वेळाने ती भाकर टुंब अशी फुगून गेलेली. तर असा माझा साधा सिंपल आजचा दिवस होता. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाबांनी येताना आहे ना आज खूप सारे झिंगी बोंबील घेऊन आलेले, काय माहिती त्यांना खाण्याची इच्छा झाली असावी, त्यामुळे त्यांनी मोठा किराणाच भरून आणलेला होता तो. आता त्याला कट वगैरे करून साफ करून आई त्याला छान असं डब्यात